नेत्यांना माझा प्रणाम। विशेषतः श्री रमेश चेन्नीतलाजी, महाराष्ट्राचे प्रभारी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब, दुसरे ज्येष्ठ नेते शिवाजीरावजी मोघे साहेब आणि जिल्हाध्यक्ष श्री प्रफुल्लभाऊ मानकर, आपणा सर्वांना माझा सादर प्रणाम। सर्व नेत्यांना माझी विनंती आहे आणि या उमरखेड तालुक्यातल्या जनतेला माझी विनंती आहे, तुम्ही आम्ही आता या ठिकाणी चौकस बुद्धीने त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे। लवकरच 15 दिवसांमध्ये निवडणुकीचा प्रोग्राम लागणार आहे आणि स्थानिक उमेदवाराला उमेदवारी मिळणं अत्यंत आवश्यक आहे। काय वानवा आहे उमरखेड तालुक्यामध्ये स्थानिक लोकांना, 51 हुशार लोक आहेत। उमरखेड तालुक्यात द्या, तुम्हाला उमरखेड तालुक्यात द्यायचं नसेल तर महागाव तालुक्यात संजय भगत सारखा मोठा माणूस आहे। विजयराव खडसे आज गोर गरिबाचा सामान्यातला सामान्य माणूस, त्या ठिकाणी सामान्य लोकांमध्ये मिसळणारा माणूस आहे। गरिबांचा कैवारी म्हणून त्यांचं नाव आहे। अंबादासराव धुळे, त्यांचं सुद्धा खूप त्या ठिकाणी काम आहे। संजय भगत आहेत, सदाशिवराव वाठोरे आहेत सातारीचे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामरावजी गायकवाड आहेत, अनुसूचित जातीचे महेंद्रजी कावळे आहेत, अशी बरीचशी मंडळी त्या ठिकाणी, प्रजानंद खडसे आहेत। म्हणजे या तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये काही वानवा नाही माणसाला, 51 हुशार आहेत। बाहेरचं पार्सल आणायची काही गरज नाही आणि जनतेनं या ठिकाणी विचार केला पाहिजे आता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बाहेरचं पार्सल आम्ही त्या ठिकाणी आम्ही स्वीकारणार नाही। आणि म्हणून माझ्या नेत्यांना विनंती आहे की बाहेरचा एक व्यक्ती त्या ठिकाणी, काही स्थानिक लोक त्यांचं उदो करतात, त्यांना घेऊन त्या ठिकाणी खूप फिरतात। त्यांच्याकडे असं ऐकतो, वृत्तपत्रात ऐकलं की समृद्धीच्या माध्यमातून फार मोठा पैसा त्यांच्याकडे आहे आणि सगळं मतदारसंघ आणि साधारण माणूस त्या ठिकाणी पैशानं आपलंसं करून घेऊ शकतो आणि मी निवडून येऊ शकतो, अशा प्रकारचं स्पष्टपणाने ती बाजू मांडत असतात। आणि मला असं वाटतं की पैशानं जर त्या ठिकाणी जर निवडणूक जिंकता आली असती तर टाटा बिर्ला या देशाचे पंतप्रधान झाले असते। आणि म्हणून मला श्रेष्ठींना विनंती करायची आहे की आपण स्थानिक माणसाला त्या ठिकाणी उमेदवार द्या, तरच काँग्रेसची सीट निघते। नाहीतर कुठल्या तरी पैशाच्या प्रभावाखाली स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून आपण बाहेरच्या माणसाला उमेदवारी देऊ नका। हा प्रयोग याच्या अगोदर झाला। विठ्ठलराव गायकवाड म्हणून होते, 50 कोटीच्या जवळजवळ त्यांनी पैसे खर्च केले, करोडो रुपये त्यांच्याकडे होते। जसं इथं त्या समृद्धी मार्गात त्या अधिकाऱ्याने का चुटकीसारखं 80-90 लाखाचं घर एका मिनिटात जसे बिंडल डबी खरेदी करावी तसं घेतलं, तसं त्या काळात विठ्ठलराव गायकवाडनं घेतलं होतं आणि त्यांनी सुद्धा कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी खर्च केलेत, परंतु त्यांना डिपॉझिट वाचवता आलं नाही। आजही काही लोक त्या बाहेरच्या व्यक्तीची मजा घ्यायला येतं, काय पैशाचा त्या ठिकाणी उधळण चालू आहे सगळी। आणि म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना विनंती आहे आणि विशेषतः आता मी असं ऐकतोय की सर्वे गावागावामध्ये चालू आहेत। महागाव तालुक्यातल्या मंडळींना माझी विनंती आहे की तुम्ही वाटल्यास तुम्ही महागाव तालुक्यातला मागा ना, संजय भगत काय कमी आहे का? एक चांगला माणूस आहे, लोकमतचं प्रतिनिधी आहे, हुशार व्यक्तिमत्व आहे। किंवा उमरखेड तालुक्यात असतील तर आमचे अंबादास धुळे आहेत, रामराव गायकवाड आहेत, याशिवाय विजयराव खडसे तर आहेतच, त्यांचं काम सगळं चांगलं आहेच, याशिवाय बरीचशी मंडळी आहे, संजय भगत आहेत, सदाशिव वाठोरे आहेत, त्यानंतर महेंद्र कावळे आहेत। तर अशा पैकी यापैकी कोणालाही आपण जर लोकल माणसाला दिलं तर मला असं वाटते की हे यावेळेस कोण्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसची परिस्थिती चांगली आहे, सीट निघू शकते। आणि सर्वे जर होत असेल, आता 1-2 महिन्यात सर्वे चालू आहे म्हणतात, जनतेला माझी विनंती आहे तुम्ही स्थानिक माणसाचं नाव सांगा, जे तुम्हाला आवडते त्याचं नाव सांगा, बाहेरच्या माणसाचं नाव सांगून या ठिकाणी आपली सीट हातातून जाऊ देऊ नका, एवढी माझी नम्र विनंती आहे।